कन्वर्ट लाईफ इनटू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम. कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग. आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून. योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं. संपर्क 9764125533. 9764125533. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर प्रकाश अत्रे यांनी. श्लोक गायन केलं आहे सुवर्णा देवधर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः. श्रीभगवानुवाच यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर. श्रीमद भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातला हा 9वा श्लोक. याचा अर्थ असा: स्वधर्माला सोडून केलेलं दुसरं कर्म बंधनकारक होतं. त्यामुळे हे अर्जुना, तू कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर. कर्मफलाविषयी आसक्ती न धरता कर्म करताना भगवंतांनी कर्माला प्राधान्य दिलंय, तेही फलाशा टाकून. ते कर्म हा स्वधर्म आहे. तो स्वधर्म म्हणजेच यज्ञ. तो स्वधर्म आचर म्हणजेच त्या यज्ञाचं हेतूनी अर्थात कर्तव्य कर्माच्या हेतूनी कर्म कर. त्याशिवाय केलेली कर्म ही बंधनकारक होतात. विनोबाजी आपल्या गीताईमधून सांगतात, यज्ञार्थ कर्म सोडूनी लोक हा बांधिला असे. यज्ञार्थ आचरी कर्म अर्जुना मुक्त संगतू. आपली भारतीय संस्कृती ही यज्ञप्रधान आहे. पूर्वीच्या काळी यज्ञ कर्म अनेकदा व्हायचे. त्यातले बहुतेक सकाम असायचे. राजे रजवाड्यांच्या काळात अश्वमेध, राजसूय, पुत्र कामेष्टी असे यज्ञ होत असत. त्या काळी ऋषीमुनीच काय, अगदी असुर सुद्धा यज्ञ करायचे. राम लक्ष्मणांना मारण्यासाठी रावणपुत्र मेघनाद यांनी केलेला यज्ञ हनुमंतांनी कसा उधळला याची गोष्ट आपल्याला माहीत आहेच. अनेक दैत्यांचे यज्ञ तामस प्रकारातले असायचे. उग्र तप करून भोळ्या बापल्या शंकराला प्रसन्न करून घ्यायचं आणि जगाला त्रास होईल असे वर मागायचे. आपली उपासना कशी करावी याबाबत भगवंतांनी प्रत्येक युगासाठी एक एक मंत्र दिलेला आहे. कृतये ध्यायते विष्णुः त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. सत्ययुगात विष्णूला भजावं. त्रेतायुगात मुख्यतः यज्ञ असावेत. द्वापारी भगवंताची सेवा, कलियुगात नामस्मरण आणि कीर्तन. यज्ञातही नित्य नैमित्तिक काम्य असे प्रकार आहेत. नित्य यज्ञात अग्निहोत्र, वैश्वदेव असे यज्ञ येतात. नैमित्तिक घरात मंगल कार्य असले की ग्रहमक केला जातो. काम्य यज्ञ हल्लीच्या युगात पर्जन्ययाग, पुत्र कामेष्टी, एखाद्या सामन्यात जय विजयासाठी कोणीतरी निवडणुकीत निवडून येण्यासाठी केले जातात. असे सकाम यज्ञ होतात. गीतेत यज्ञ हा शब्द केवळ होम हवन, त्याचं कर्मकांड या अर्थाने योजलेला नाही. त्याचा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे या श्लोकामध्ये यज्ञ हा शब्द व्यापक अर्थाने आहे. स्वधर्म हाच कसा नित्य यज्ञ आहे हे माऊली सांगतात. स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा. म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. जो करी तया बंधन कहीच नाही.
हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्य यज्ञात चुकला म्हणून या. जेव्हा ब्रह्मानी सारी सृष्टी नित्य यज्ञ कर्मासहित सर्व प्राणीमात्र उत्पन्न केले, तेव्हा ते सगळे प्राणीमात्र कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा, या लोकी या युगी आम्हाला आधार काय? तेव्हा सगळ्या प्राणीमात्रांना त्यांनी सांगितलं, वर्णाश्रम धर्मानुसार जी कर्तव्य कर्म सांगितलेली आहेत ती स्वधर्म म्हणून पाळा, त्याचं आचरण करा. बाकी तुम्हाला काही करायची जरूरच नाही. ते आचरण म्हणजे स्वधर्म पालन होय. बाकी सर्व व्रत वैकल्य नियम वगैरे पाळायची काही आवश्यकता नाही. देहाला पीडा द्यायची, कुठे तीर्थाला जाण्याचीही जरुरी नाही. माऊलींनी ते ज्ञानेश्वरीत आपल्या रसाळ भाषेत सांगितलेलं आहे. तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पीडावे, दुरी केही न वचावे, तीर्थासिगा, योगाधिक साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा, देवतांतरान भजावे, हे सर्वथा न करावे, तुम्ही स्वधर्मी यजावे अनायसे. योग वगैरे साधना, सकाम आराधना किंवा कोणतेही मांत्रिक तांत्रिक उपाय कराल तर तेही करू नका. स्वधर्म सोडून इतर देवादिकांना भजावं हेही जरुरी नाही. कर्तव्य कर्माचं आचरण कर्मयोगासारखं करणं हे एखादा यज्ञकर्म करण्यासारखंच आहे. ब्रह्मदेवानी पुढेही असं सांगितलं की सहजगत्या स्वधर्मरूपी यज्ञ आचरण केले तर तुम्ही सकाम कर्म न करताही हा स्वधर्म तुम्हाला कामधेनूसारखा होईल. या यज्ञाच्या योगाने देव संतुष्ट होतील, ते त्या आचरण करणाऱ्या साधकाला समृद्ध करतील. अशा तऱ्हेने परस्परांची अभिवृद्धी होऊन तुमचं कल्याणच होईल. तुमचा योगक्षेम खात्रीने चालवतील. पण तो स्वधर्म पाळला नाही, तो लुप्त झाला तर साऱ्या सुखाचं आश्रयस्थानच नष्ट होईल. जसा पाण्याचा वियोग झाला की मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच स्वधर्म सुटला की माणसाचा नाश होतो. प्रत्येकाने आपला स्वधर्म आचरणं हाच खरा यज्ञ. स्वधर्म म्हणजे कोणता? हिंदू, मुस्लिम, ईसाई हा धर्म नाही. स्वधर्म पालन म्हणजे आपल्या वाट्याला जी कर्तव्य कर्म आली आहेत ती कर्मयोगाचं आचरण करून पाळणं. त्या यज्ञ कल्पनेत भगवंतांनी क्रांतिकारक बदल केलाय. आपल्या विभूती अर्जुनाला सांगताना ते त्याबद्दल म्हणतात, यज्ञानानाम जप यज्ञोस्मी, यज्ञात मी जप यज्ञ आहे. भगवंताचं नामस्मरण करणं हाच मुळी यज्ञ आहे. कलियुगात नामस्मरण हा यज्ञ आहे, त्यांनी माणूस उद्धरून जातो. जसं नामस्मरणाने यज्ञ केल्याचं कर्म साधलं जातं. यज्ञ, स्वधर्म या गोष्टींना गीतेत भगवंतांनी वेगळा आयाम दिलाय. पण होतं अगदी उलट. आपल्या कर्तव्य कर्माचा स्वधर्म सोडून नाही ते कर्मकांड केलं जातं. तुकोबारायांनी परखडपणे म्हटलंय, तीर्थी धोंडा आणि पाणी, किंवा तीर्था जाऊन तुवा काय केले, वरी वरी चर्म प्राक्षाळीले. माऊली म्हणतात, तीर्थे ब्राह्ममळूक शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एव तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तीर्थाच्या योगाने शरीराचा वरवरचा मळ धुतला जातो, पण कर्मानी चित्तशुद्धी होते. सत्कर्म म्हणजे पवित्र तीर्थक्षेत्रच असतात. कर्तव्य कर्म म्हणजे स्वधर्म म्हणजेच यज्ञ. त्या स्वधर्माला सोडून केलेलं दुसरं कर्म बंधनकारक होतं. म्हणून स्वधर्म पालन करणं हे कर्मबंधनातून सोडवतं. स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावं. उरलेला शेष भाग त्याचा उपभोग घ्यावा. स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराचं अर्चन करावं. आजच्या युगात हा संदेश महत्वाचा आहे. स्वधर्म पाळणं म्हणजेच जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्मयोगाचा आदर्श ठेवून करावीत. आजच्या संदर्भात हा श्लोक हल्लीच्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याचं मूळ सूत्र सांगतो. दिवसभर आपण धावपळ करतो, कष्ट करतो आणि रात्री झोपताना मनात एकच विचार येऊन जातो, मी हे सगळं कोणासाठी करतोय? माझ्या या धावपळीतून, कष्टातून मला खरंच आनंद, समाधान मिळते का? जेव्हा अशा कामात समाजासाठी, राष्ट्रासाठी काहीतरी कार्य अर्थात चांगल्या ध्येयासाठी आपण कार्यरत राहतो, तेव्हा ते काम आपल्याला थकवा, निराशा येऊ देत नाही. आपण आपल्यापुरतंच पण समाजहिताचं काम करूया. दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याचा कमीत कमी वापर, रक्तदानासारखं पवित्र दान करणं, प्लॅस्टिकचा वापर टाळणं अशी वैयक्तिक पातळीवर सुरू केलेली कामं एक वेगळं समाधान देतील.
असं एखादं स्वधर्म म्हणून यज्ञकर्म हाती घ्यायला काय हरकत आहे? ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ तृतीयोऽध्यायः। श्रीभगवानुवाच यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रोतेहो, क्रिसेंट अमृतसरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 9वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं.